श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 कर्मसन्यास योग ओव्या 1 ते 25. श्री गणेशाय नमः. मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारू ये. अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो, अरे कृष्णा, हे कसले तुझे सांगणे, एकदा एक सांगतोस एकदा एक, नक्की काहीतरी एक सांग ना, म्हणजे तो विचार मनात पक्का धरता येईल. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखितसा पुढती. मागे तूच कर्मसन्यासावर बोललास, बहुत काही निवेदन केलेस, आणि आता मात्र तू पुन्हा मला कर्म कर असे म्हणतो आहेस. याचा नेमका अर्थ काय? ऐसे द्वयर्थ हे बोलता, आम्हा नेतयांच्या चित्ता, आपुलिये चाडे श्री अनंता, उमजू नोहे. देवा, तुझं हे असं द्व्यर्थी बोलणं माझ्यासारख्या अज्ञानी जीवाला काही कळत नाही. एके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे, हे आणिकी काय सांगिजे तुम्हान प्रती. देवा, एखादं तत्व जर समजावून द्यायचं असेल तर एकच मार्ग सांगायला हवा, हे मी तुला सांगायची गरज आहे का? तरी याची लागी तुमते, म्या राऊळासी विनविले होते, जे हा परमार्थो ध्वनीते न बोलावा. त्यासाठीच तू मला कोणत्याही गूढ भाषेत उपदेश करू नकोस. जे सांगायचे शिकवायचे ते साध्या आणि सोप्या शब्दात सांग. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोही माझी बरवा, मार्गू कवणा. जे मागे झाले ते जाऊ दे, आता तरी तू मला हे नक्की सांग की मी या दोन मार्गांपैकी कोणत्या मार्गाने जाऊ, म्हणजे माझे कल्याण होईल. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबित ए फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा, सावी याची. तू मला असा मार्ग सांग की जो अचूक फलप्राप्तीचा असेल, तसेच तो माझ्यासारख्याला सहज अनुसरता येण्यासारखा असेल. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सुखासन सांगडे सोहपे होय. ज्याप्रमाणे प्रवासाचे साधन हे जर चांगले असेल तर झोप मोड न होता दूरवरचा प्रवासही सुखाचा होतो. त्याचप्रमाणे तू मला सोपा आणि सुलभ मार्ग कोणता ते सांग. येणे अर्जुनाचेनी बोले, देवो मणी रिझले, मग होईल एके म्हणितले, संतोषुनिया. अर्जुनाचे हे असे विनंती वजा बोलणे ऐकून कृष्णास मनास मोठे समाधान झाले. कृष्ण अर्जुनास म्हणाला, सख्या, तुझ्या मनासारखेच आता होईल. तुला जे अपेक्षित आहे तेच तुला आता ऐकायला मिळेल, त्यामुळे श्रवणास तत्पर हो. देखा कामधेनू ऐसा माये, सदैवा जया होये, तो चंद्रुही परी लाहे, खेळावया. ज्ञानदेव म्हणतात की, श्रोते हो, ज्याला कामधेनूसारखी माता मिळाली आहे, त्याला आकाशातला चंद्र खेळायला म्हणून मिळाला नाही तरच नवल. पाहे श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आर्ता, श्रीशाब्दी दुधभाता देईजे चिना. आणि असे पहा की भगवान शंकरांनी उपमन्यूला दूधभातासाठी क्षीरसागरच दिला नाही का? तैसा औदार्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपूजा हलिया सुभटा, का सर्व सुखांचा वसवटा, तोची नोहावा. त्याचप्रमाणे जो औदार्याचा भांडार आहे तो परमात्मा त्या अर्जुनाला हवे आहे ते सुखाचे वसतिस्थान त्यांनी का होऊ नये?
येथ चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा आता आपुलिया सवेसा मागावा की. ज्याचा स्वामी हा साक्षात लक्ष्मीनारायण आहे त्याने एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे हवी अशी मागणी केली तर ती काबर पूर्ण होणार नाही. म्हणोनी अर्जुने म्हणितले ते हासोनी ये रे दिधले तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. त्याचप्रमाणे अर्जुनाने त्या भगवंताकडे जे मागितले आणि प्रभूंनी जे त्याला मोठ्या लढीवाळपणे ते ज्ञान तो बोध नेमका कसा आणि कोणत्या शब्दात ते आता मी सांगतो ऐका. तो म्हणेगा कुंतीसूता हे संन्यास योगू विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. प्रभू म्हणाले पार्था कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्ही मार्ग उत्तम असून ते मोक्षदायकच आहेत. तरी जाणणे ना सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तथापि साधा सोपा असलेला कर्मयोग म्हणजे साध्या भोळ्या प्रापंचिकांना संसार तारून नेणारी नाव आहे. तैसे सारासार पाहिजे तरी सोह पाहाची देखिजे येणे संन्यास फल लाहिजे अनायासे. हा मार्ग खरोखरच साधा आणि आचरणालाही सोपा आहे. जे त्याचे साक्षीत्वाने आचरण करतात त्यांना अनायासे कर्मसन्यासाचे कर्मत्यागाचे फल प्राप्त होते. आता याची लागी सांगेन तुझ संन्यासियाचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही मार्ग एकच कसे हे तुला नीट लक्षात येण्यासाठी प्रथम मी तुला संन्यास म्हणजे नेमके काय ते सांगतो ऐक. तरी गोलियाची से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चलू अंतरी मेरू जैसा. अर्जुना जो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात स्थिर आहे ज्याला गेलेल्या वस्तूचे दुःख नसते किंवा जो एखादी वस्तू मिळावी म्हणून तिची इच्छाही करत नाही तो संन्यासी. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तू संन्यासी जाण निरंतर. ज्याच्या मनात मी आणि माझे मलाच याची साधी आठवण नसते तो त्याचा विचारही करीत नाही तो संन्यासी. जो म्हणे ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणोनी सुखे सुख पावला अखंडित. जो निरीच्छक निसंग निर्मोही झाला आहे ज्याची मनशांती प्राप्ती वा अप्राप्तीतही तसूभरही टळत नाही तो संन्यासी. आता गृहादिक आघवे ते काही न लगे त्यजावे जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणोनी. अशा संन्यस्त वृत्तीच्या साधकाला त्याचे घरदार संसार प्रपंच सारे सोडून दूर कुठेतरी जावे लागत नाही कारण तो मुळातच त्या सगळ्यात असूनही ह्याचा माझ्याशी किंवा माझ्या याच्याशी काही संबंध नाही असा विरक्त मनोभावानेच तिथे वावरत असतो. देखे अग्नी विझोणी जाये मग जे राखोडी केवळू होये तै ते कापुसे गिवसूये जिया परी. ज्याप्रमाणे शांत झालेल्या विस्तवाची राख सुद्धा कापसाच्या घडीत ठेवता येते तैसा असतेनी उपाधी ना कळी जे तो कर्मबंधी जयाचिया बुद्धी संकल्पू नाही. त्याचप्रमाणे असा उपासक साधक इंद्रियाधिक कर्माचरण जरी करीत असला तरी ह्या कर्माचा मी करता नाही ही त्याची वृत्ती दृढ असते. म्हणोनी कल्पना जै सांडे तेची गा संन्यासू घडे इये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. म्हणून ज्यावेळी साधकाच्या मनातील
मी आणि माझे ही भावना पूर्णपणे लयास जाते, तेव्हाच खरा संन्यास घडत असतो आणि नकळत त्याचे कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्ही मार्ग एक होतात. जय जय राम कृष्ण हरी.